ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद प्राचीन हरिराजाला सांगतायत की वास्तविक परब्रह्म परमात्म्याचा अंश असलेला हा जीव देहाच्या बंधनात पडल्यानंतर देहालाच मी म्हणतो आणि त्या अज्ञानामुळं अविद्येमुळं जन्ममरण रूप अशा अनर्थ परंपरेमध्ये तो अडकतो. पण ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे. त्या जन्ममरण रूप अनर्थ परंपरेची निवृत्ती करायची असेल तर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे गुरुस्वरूप अशा श्रीहरीमध्ये सुदृढ अशी आपली भक्ती निर्माण होणं. वासुदेवे भगवती भक्तियोग समाहितः सध्वी चिनेन वैराग्यं ज्ञानंच जनयिष्यति. भगवंताच्या ठिकाणी दृढ भक्ती जर निर्माण झाली, गाढ प्रेम जर निर्माण झालं तर त्या प्रेमातूनच ज्ञान आणि वैराग्य यांची निर्मिती होते. मागे सुद्धा पहिल्या संघाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा विषय येऊन गेलेला आहे. जनयत्याश वैराग्यम ज्ञानंच यदाहि तुकम, की अशी जी भक्ती आहे ती भगवंताच्या ठिकाणची भक्ती माणसाच्या ठिकाणी ज्ञानही निर्माण करते आणि वैराग्यही निर्माण करते. करती शोकम आत्मविद असं एक श्रुतिवचन आहे. आत्मज्ञानी पुरुष दुःख शोकरूप असा असलेला संसार करून जातो. पण हे आत्मज्ञान कधी येतं? जर जीवाच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य निर्माण झालं तर. आणि वैराग्य सुद्धा कधी जन्माला येतं तर भगवंताच्या ठिकाणची भक्ती जर जीवाच्या जवळ असेल, गाढ भक्ती असेल, सामान्य भक्ती नव्हे, सामान्य प्रेम नव्हे, दृढ प्रेम जर निर्माण झालं भगवंताच्या बद्दलचं तर ही अनर्थ परंपरा निवृत्त होऊ शकते. ते म्हणतात राजा की यत्र भागवता राजन साधव विशदाशया भगवत गुणानुकथन श्रवण व्यग्रचेतसा, की जिथे भगवत गुणांचं कथन होतं, भगवत गुणांचं प्रवचन होतं आणि त्याच्याच बरोबर भगवत गुणांचं चिंतन मनन असं सगळं काही होतं, त्याच ठिकाणी विशुद्ध चित्ताचे असे भक्तजन येऊन राहू शकतात, राहतात. आणि अशा साधू समाजामध्ये सगळीकडनं महापुरुषांच्या मुखातून निघालेलं भगवान श्री मधुसूदनांचं चरित्ररूप अमृत हे वाहत असतं. श्रीधराचार्यांनी टीकेमध्ये असं म्हटलंय या 40व्या श्लोकावर, तस्मिन् महन् मुखरिता मधुभित चरित्र पीयूष शेष सरित परित सर्वंती ताये पिबंत्य वितुषो नृपगाढ कर्णैः तान्न स्पृशन्त्य सनत् तृड भय शोक मोहाः तस्मिन् स्थाने मद्भिः मुखरिता नाम कीर्तिताः मधुभिद चरित्रमेव. ते चरित्र म्हणजे पीयूषम तदेव शिष्यत इति शेषा यास्तु असारांश रहित शुद्धामृत वाहिन्या, की अवितृप्त म्हणजे ज्यांच्या ठिकाणी आता पुरे झालं अशा प्रकारची बुद्धी निर्माण होत नाही. अलम बुद्धी शून्य असले, अतृप्त असमाधानी जे असतात, म्हणजे भगवंताचं गुणकथन ऐकण्यासाठी लालतावलेले, कितीही जरी ऐकलं भगवंताचं चरित्र, भगवंताचं गुणकीर्तन, लीला संकीर्तन, तरी सुद्धा त्यांचं कधी समाधान होत नाही. असे जे महानुभाव आहेत, महाजन आहेत, महद्भक्त आहेत भगवंताचे, ते ह्या भगवंताच्या चरित्रातल्या कथा म्हणजे जणू काही अमृतच आहे. आणि एखादा तहानलेला जसा मनुष्य घाईघाईने अमृत पाणी प्यायला लागतो किंवा अधाशासारखा पाणी पितो आणि ते पाणी पिताना थोडंसं पाणी आजूबाजूला पडतं, तसं हे जे महानुभाव आहेत, हे जे भगवंताचे महद्भक्त आहेत, ते भगवंताच्या कथा वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी, सांगण्यासाठी इतके लालयित झालेले असतात, इतके लालकावलेले असतात की एखाद्या अधाशासारखं ते अमृत पितात. पण तरी सुद्धा ते अमृत पित असताना त्यांच्याकडनं जे आजूबाजूला अमृत सांडतं, त्याच्या जणू एका दुसरी नाही हजारो नद्या वाहत असतात असं
भागवतकारांनी वर्णन केलंय. आणि जी अतृप्त जी माणसं अतृप्त चित्तानं ह्या भगवत कथा ऐकायला तत्पर असतात, आपल्या कर्णकुहरांमध्ये ते अमृत साठवून घेतात, त्यांना मग तहान, भूक, भय, शोक, मोह इत्यादी कुठल्याही विकारांची बाधा होत नाही, बाधा तिथपर्यंत पोहोचत नाही. एतैरुपद्रुतो नित्यं जीवलोक स्वभावजयी न करोति हरे ऋण कथामृत निधो रतीम. पण एकीकडे हळहळ व्यक्त करत व्यास महर्षी सांगतायत की स्वभावतःच प्राप्त होणारे हे जे गुण आहेत, ही जी कथा आहे, त्याच्याकडे ज्यांचा ओढा नाही, ज्यांना त्याबद्दल आसक्ती नाही, आवड नाही, असे ते कोणी जीव आहेत, ते नैसर्गिक अशा तहान, भूक इत्यादी विघ्नांनी, संकटांनी वेढले जातात. आणि अशांचा जो जीव समुदाय आहे, हा कधी भगवंतांच्या कथेवर, भगवंतांच्या गुणसंकीर्तनावर, लीला संकीर्तनावर प्रेम करत नाही, प्रेमानं ते ऐकत नाही. प्रजापतिपती साक्षात भगवान गिरीशो मनुः दक्षादय प्रजाध्यक्षा नैष्ठिका सनकादया मरीचे रत्रंगे रसो पुलस्त्य पुनः क्रतुः भृगुर्वसिष्ठ इत्येते मदंता ब्रह्मवादिनः अद्यापि वाचस्पतयस तपो विद्या समाधिभिः पश्यन्तोपि न पश्यन्ति पश्यन्तुम परमेश्वरम. त्या सामान्य लोकांची गोष्ट सोडूनच द्या की ज्यांना भगवत कथेबद्दल प्रेम नाही, आवड नाही, आपुलकी नाही, आस्था नाही, त्यांना भगवंत मिळणं कठीणच आहे, शक्यच नाही. पण ही जी साक्षात प्रजापतींचे पती असलेले ब्रह्मदेव, भगवान शंकर, स्वयंभू मनु, दक्षादी प्रजापतीगण, सनकादी नैष्ठिक ब्रह्मचारी, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ आणि प्रत्यक्ष मी सुद्धा, ही सगळी मंडळी ही जरी ब्रह्मवादी मुनिगण असली, समस्त वाङ्मयाचे अधिपती जरी असले, वाचस्पती जरी असले, तरी सुद्धा तप, उपासना आणि समाधीच्या द्वारे कितीही वेळा भगवंताला शोधायचा प्रयत्न केला तरी शेवटी हारच पदरात पडते. आणि शाब्दिक व्यवहारांमध्ये अडकून प्रत्यक्ष भगवंत समोर दिसत असला तरी बघितला जात नाही. भगवंत दिसतो, पण भगवंताला बघणं आणि भगवंत दिसणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आचार्य म्हणाले शब्दजालम महारण्यम, की जळजंबाल शब्दांचं जाळं विणून भगवंताचं वर्णन करता येईल, पण तरी सुद्धा त्या जाळ्यातून चित्त भ्रमणकारकम अशीच जीवाची अवस्था होईल की प्रत्यक्ष भगवंत कसा आहे ह्याचं दर्शन जीवाला होणार नाही, शब्दांच्या जंजाळात मात्र तो अडकेल. ह्या मोठ्या लोकांची म्हणाले अशी अवस्था आहे की समोर दिसत असून सुद्धा बघितला जात नाही. न पश्यंती पश्यंतम परमेश्वरम, मुद्दाम त्यांनी शब्द प्रयोग केलाय. शब्द ब्रह्मणी दुष्पारे चरंत उरु विस्तरे मंत्रलिंगे व्यवच्छिन्नम भजंतो न विदुः परम, की वेद सुद्धा अत्यंत विस्तृत आहेत. त्या वेदांचा पार गाठणं हे सुद्धा काही सामान्य गोष्ट नव्हे, तो सामान्य चेष्टा मस्करीचा विषय नव्हे. अनेक महानुभाव त्या वेदांवर टीका करून त्याचा अर्थ विशद करायचा प्रयत्न करून त्या मंत्रांमध्ये सांगितलेले वज्र हस्तादी गुणांनी युक्त असलेले इंद्रादी देवतांच्या रूपामध्ये अनेक विविध कर्मांनी त्या देवतांची पूजा करतात, यजन याजन करतात, पण तरी सुद्धा भगवंताचं जे यथार्थ स्वरूप आहे ते काही यांना जाणता येत नाही. प्रत्यक्ष वेद सुद्धा जिथे नेती नेती म्हणतात, वेदांना सुद्धा परब्रह्म परमात्मा भगवंत कसा आहे हे शब्दातून सांगता येत नाही. त्या बाकीच्या इतर लोकांनी वेदात सांगितलेल्या अन्य देवतांची कितीही पूजा अर्चा केली, त्यांच्यासाठी हवन केलं, यजन याजन केलं, तरी सुद्धा त्याच्यामुळे
भगवंत जसा आहे तसा कळेल असं नाही, उलट कळणारच नाही. हृदयामध्ये वारंवार चिंतन करून सुद्धा जेव्हा भगवंताला असं वाटतं की ह्या जीवावर आपण अनुग्रह करावा, कृपा करावी, तेव्हाच त्या भक्ताला भगवंताचं यथार्थ स्वरूप काय आहे ते कळू शकतं. अन्यथा भगवंताच्या इच्छेविरुद्ध कोणालाही भगवंताचं खरं स्वरूप कधीही कळत नाही. आणि मग अशी ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली, अनुग्रह झाला त्या भगवत भक्तीतून, तो जीव व्यवहार निष्ठा आणि वैदिक निष्ठा किंवा वैदिक कर्म आणि व्यावहारिक कर्म या सगळ्यांच्या पलीकडे जातो. देवर्षी नारद म्हणाले, भरविश्वन, वेदांनी जरी कितीही कर्म सांगितली असली तरी ह्या कर्मामध्ये परमार्थ बुद्धी कधी ठेवू नको. वेद अनंत बोलीला अर्थ हेतुकाची घेतला, निजनिष्ठे नाम घ्यावे, तुकाराम महाराज म्हणाले की वेदाने अनेक गोष्टी सांगितल्या, पण अर्जुनाला सांगताना भगवंत म्हणाले, निस्त्री गुण्य भवार्जन, माझ्याकडे जर तुला येत असेल तर तू त्रिगुणातीत हो. वेदांनी किती जरी सांगितलं तरी ती जी कर्म आहे ती आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी भक्तीच आहे असं गृहीत धरून जर तू माझ्याकडे आलास तर माझी तुला प्राप्ती होईल. तोच विषय देवर्षी नारद ह्या प्राचीन बर्ही राजाला सांगतायत की कर्मामध्ये कुठल्याही प्रकारे परमार्थ बुद्धी ठेवू नकोस, कारण ही कर्म ऐकायला अतिशय प्रिय वाटतात, पण त्यांना कुठेही परमार्थाचा अंशतः सुद्धा स्पर्श नसतो. आणि जी परमार्थासारखी कर्म वाटतात त्यात सुद्धा जीवाच्या ठिकाणचं अज्ञान हेच एकमेव कारण आहे. आणखीन अनेक गोष्टी देवर्षी नारदांनी या राजाला सांगितल्या, त्या काय होत्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवा.